कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही असा चमचमीत अंडा मसाला आज आपण बनवणार आहोत. बघूनच तोंडाला पाणी सुटते ना. चला, अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, परंतु चवीला भन्नाट अशी लागते. मी ब्रेड बरोबर सर्व्ह केली होती. तुम्ही ब्रेड, चपाती, पाव कशाही सोबत खाऊ शकता. अतिशय अफलातून अशी लागते. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे अंडी. इथे मी छान गावरान अंडी घेतलेत आणि त्यानंतर घेतले दही. साधारण अर्धी वाटी दही घेतले. दह्यामध्ये आपण सगळे ड्राय मसाले घालून घेणार आहोत. यामुळे बाकीची सगळी प्रोसेस भाजीची होईपर्यंत दह्यामध्ये मसाले छानपैकी मुरतात आणि फुलतात सुद्धा. सगळ्यात आधी अर्धा ते पाऊण चमचा घरगुती काळं तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घालून घेते. तिखट तुम्ही जसं खाता त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता. परंतु हा अंडा मसाला ना थोडंसं स्पायसी छान लागतो, म्हणून मी थोडंसं तिखट एक्स्ट्राचं घालते. आता हे सगळे मसाले दह्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचे. 1-2 मिनटं तरी हे मिश्रण फेटून घ्या, जेणेकरून दह्याला छान क्रीमी अशी कन्सिस्टन्सी येईल आणि मसाले सगळे आपले दह्यामध्ये छान एकजीव होतील. चला, मसाले छानपैकी मिक्स झालेत. आता घेऊयात फोडणी करायला. यासाठी पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल गरम करायचं. तेल या भाजीला थोडंसं जास्तच घाला. यामध्ये दालचिनी, काळी मिरी, लवंग आणि शहाजिरे घालून घ्यायचे. या खडे मसाल्यांची खमंग अशी फोडणी झाली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा एक मोठ्या आकाराचा घ्या आणि तो अगदी बारीक असा चिरून घ्या. कांदा लवकर पचला जावा यासाठी चिमूटभर मीठ घालायचं आणि कांदा छानपैकी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा परतेपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. यासाठी एक छानसं आपल्याला वाटण बनवायचे. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात. त्याबरोबर देठाबरोबर थोडीशी कोथिंबीरही घ्यायची. ह्या सगळ्या गोष्टी, या तिन्ही गोष्टी मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायच्या. आता कांदा छान परतला गेला की यामध्ये हे टोमॅटोचं वाटण घालून घ्यायचं. टोमॅटो, हिरवी मिरची आणि आपण कोथिंबीर घातली आहे. चला, हे सगळं वाटण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर तेल सुटेपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा. जोपर्यंत टोमॅटोमधलं सगळं मॉइश्चर निघून जात नाही आहे, छान तेल सुटत नाही आहे, तोपर्यंत परतवून घ्या. हा अंडा तवा मसाला अतिशय बनवायला सोपा आहे. तव्यावरती सुद्धा तुम्ही बनवू शकता, परंतु तव्यावरती बनवणं खूप अवघड जातं, म्हणून मी पॅनमध्ये बनवते. परत तुमच्याकडे जर अगदी मोठ्या आकाराचा तवा असेल ना, तर तुम्ही तव्यावर सुद्धा बनवू शकता. इतका चमचमीत होतो, इतका टेस्टी होतो की काही विचारायलाच नको. टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत परतलं गेला की हे दह्याचं मिश्रण घालून घ्यायचं आणि हे दह्याचं मिश्रण सुद्धा अगदी तेल सुटेपर्यंतच परतवून घ्यायचे. जेवढे तुम्ही मसाले छान परतवून घ्याल ना, तेवढा तुमचा त्या मसाल्यांचा फ्लेवर बाहेर येणार आहे. आता कोथिंबीर घालून घ्यायची आणि अगदी लो फ्लेमवरती हा मसाला मी परत एकदा भाजून आणि परतवून घेते. आता घालायचे चवीप्रमाणे मीठ. जेवढं मीठ तुम्हाला या मसाल्यासाठी गरजेचं आहे तेवढंच मीठ घाला, कारण अंड्यासाठीचं मीठ आपण नंतर वरून परत घालणारच आहोत. त्याचबरोबर कांदा परतवत असताना सुद्धा आपण यामध्ये मीठ घातलं होतं, त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला. मीठ छानपैकी मसाल्यामध्ये एकजीव झालं की थोडंसं पाणी घालायचं. साधारण 1 कपभर पाणी घालायचं. पाणी छानपैकी या मसाल्यामध्ये मिक्स करायचं. पाणी घालायचं कारण हेच की आपण यावरती अंडी घालणार आहोत आणि अंडी शिजण्यासाठी, अंड्याला वाफ येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्याची वाफ छान तयार व्हावी म्हणून खाली पाणी आवर्जून घालायचे. पाणी घातल्यानंतर पाणी मसाल्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं. यामुळे ना पाण्यामध्ये हे मसालेसुद्धा छान शिजतात, त्याचा खूप छान फ्लेवर येतो आणि अंडीसुद्धा आपली व्यवस्थित अशी शिजली जातात. आता अंडी आपण नेहमीसारखी न घालता थोड्याशा वेगळ्या पद्धतीने घालणार आहोत. यासाठी काय करायचं, अंडी छानपैकी फोडून घ्यायची. तुम्हाला जेवढी अंडी वापरायची तेवढी अंडी वाटीमध्ये अगोदर फोडून घ्या आणि एक करत अंडा आपण अशा पद्धतीने घालणार आहोत. प्रत्येक अंडं मसाल्यावरती सेपरेट घालत जायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. खाली पाणी आहे, वरून झाकण ठेवल्यानंतर छान या पाण्याची आपल्याला याला वाफ बसणार आहे. अंडी परफेक्ट अशी शिजली जाणार आहेत. आता वरती अंड्यांसाठी लागणारं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची. मिठामुळे छान चव भेटते आणि कोथिंबीरीमुळे दिसायला सुद्धा अंडी ही छान दिसतात आणि चवही अफलातून अशी येते. झाकण ठेवून 5 मिनटं तरी अंडी ही आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायच्यात. 3 ते 4 मिनिटांनी एकदा चेक करायचं पाणी यामध्ये आहे का, नाहीतर खालून अंडी आणि मसाला लागू शकतो. त्यामुळे पाणी एकदा चेक करायचं आणि परत एकदा झाकण ठेवून मी 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतले. म्हणजे पूर्ण मी 5 ते 6 मिनिटं ही अंडी फक्त शिजवून घेतलेत. अतिशय सुंदर अशी ही अंडी आतपर्यंत शिजली जातात. मसालासुद्धा अगदी परफेक्ट असा तयार होतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा अंडा मसाला झाला. तुम्हाला हा अंडा तवा मसाला कुठेही बघायला भेटणार नाही, एवढा टेस्टी आणि एवढ्या सोप्या पद्धतीने तयार होतो. तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा अंडा तवा मसाला एकदा नक्की करून बघा. ब्रेड, पाव किंवा चपाती, भाकरी कशाही सोबत अफलातून असा लागतो आणि अंडी आपण जरी वरून घातली असली ना तरी अगदी परफेक्ट अशी शिजतात. अजिबातही अंडं कच्चं राहत नाही. बरेच वेळेला अंड्याची ग्रेव्ही, अंड्याची भाजी बनवायचं म्हणलं ना, तर बरेच वेळेला अंडे आपल्याला उकडवून घ्या आणि त्यानंतर ग्रेव्ही करून बाकीची सगळी प्रोसेस करा, त्यात खूप वेळ जातो. परंतु हा अंडा मसाला अगदी झटपट असा होतो, खूप जास्त वेळही लागत नाही आणि चवही भन्नाट अशी येते. अंडं मी तुम्हाला एक तोडूनही दाखवते. अगदी परफेक्ट असं शिजलं गेले. 5 ते 6 मिनिटं शिजणार हे अंडं तुम्हाला अजिबातही वाटणार
वाटणार नाही की कुठे कच्चं राहिलं असेल म्हणून. अगदी पटकन असं शिजलं जातं. चमचमीत असा हा अंडा मसाला तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झटपट होणाऱ्या रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत.